कोराडी देवी मंदिराच्या बांधकामामधील गेटचा एक भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। यात 17 कामगार जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलीस आणि एनडीआरएफची पथके घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्य करीत आहेत। नागपूरच्या कोराडी देवी मंदिर परिसरात काल एक धक्कादायक घटना घडली। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू असताना अचानक त्याचा एक भाग कोसळला। दुपारी साधारण 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली, जेव्हा सुमारे 20 कामगार तिथे काम करत होते। अचानक झालेल्या या अपघातामुळे 17 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आणि जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आणि नंतर पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम तिथे पोहोचली। डीएसपी निकेतन कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले। एनडीआरएफच्या टीमने श्वान पथकाच्या मदतीने ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का याचा शोध घेतला। इथे कोराडी मंदिराच्या मागे जे महाद्वाराचं बांधकाम चालू होतं तिथे ऑलरेडी एनडीआरएफची टीम आहे, लोकल पोलीस ऑलरेडी इथे पोहोचले आहेत, ॲम्ब्युलन्स आहेत। इथे कुठल्याही प्रकारची कॅज्युलिटी आतापर्यंत रिपोर्ट झालेली नाही आहे। तरी देखील काही शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आपण आता पुढचं सर्व तिथे एक्सकॅव्हेशन करून चेक करत आहोत। परंतु आतापर्यंत काही कुठलीही कॅज्युलिटीची शक्यता इथे दिसत नाहीये। थँक्यू। आतापर्यंत ढिगाऱ्याखाली कोणीही अडकले नसल्याची पुष्टी करण्यात आली आहे। सर्व जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार 3 कामगारांची प्रकृती गंभीर आहे, तर इतरांना प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे। प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत आणि जखमीच्या कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे। काय सांगणार, रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरू आहे? पालकमंत्र्यांचा फोन आला होता का तुम्हाला? कसं? नाही, मी पालकमंत्री महोदयांच्या संपर्कामध्ये आहे। त्यांचा 2-3 वेळा मला फोन आला आणि सगळ्या प्रिकॉशन्स आपण घेतलेले आहे। आणि जे अफवा चालू आहे की एवढे लोक दबून मेले, असं काहीच त्याच्यामध्ये नाही आहे। जवळपास 17 लोकांना आपण हॉस्पिटलला हलवलं आहे। ते मायनर इंजुरी त्यांना झालेली आहे। काही लोकांना नंदिनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, काही लोकांना मॅक्समध्ये आपण शिफ्ट केलेलं आहे। आणि आपण बघत असाल मागे एनडीआरएफची टीम, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, सगळं ते जे प्रोटोकॉल आहे एका डिझास्टर झाल्यावर कसं प्रोटोकॉल असेल त्या हिशोबाने आपण ते मलबा काढण्याचं काम आपण करत आहोत। सध्या कसलीही पॅनिक करण्याची गरज नाही। ही होती नागपूरमधील कोराडी देवी मंदिर दुर्घटनेची सविस्तर माहिती। या घटनेमुळे बांधकाम सुरक्षा नियमांबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रशासन आणि बांधकाम कंपन्यांनी कामगारांना सुरक्षिततेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे।